आडूळ खुर्द जळगाव जामोद येथील घटना. दिवस होता 15 ऑगस्ट. गावातील शेतकरी आंदोलन करायला नदी पात्रामध्ये उतरले. जिगाव प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा याकरता हे आंदोलन होते. आंदोलनासाठी प्रमुख भूमिका घेणारे विनोद पवार चर्चा करत होते. क्षणोक्षणिक ते भावनिक होत होते. आमच्या मागण्या पूर्ण करा ते अधिकाऱ्यांना सांगत होते. आणि त्यातच अचानक विनोद पवार यांनी टोकाचं पाऊल उचललं. पुराच्या पाण्यात अचानक उडी घेतल्याने विनोद पवार क्षणात दिसेनासे झाले. मात्र तिथं उपस्थित असणारे बघ्याची भूमिका घेत बघत राहिले. काल विनोद पवार यांनी बलिदान दिलं, मात्र त्यांच्या बलिदानाचा खरंच फायदा होईल का? खरंच यामध्ये लोकांचं नुकसान झालंय का? तर नाही. नुकसान झालंय ते त्यांच्या पवार कुटुंबाचं, नुकसान झालंय ते त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचं. त्यांचं कुटुंब आता उघड्यावर पडलंय. त्यांचा वाली कोण असणार आता प्रश्नचिन्ह आहेत. सरकारच्या भरोशावर आपण राहून आत्महत्येचा मार्ग स्वीकारणे, बलिदान स्वीकारणं कितपत योग्य आहे या घटनेवरून लक्षात येतं. आता विनोद पवार यांच्या कुटुंबाला मदत मिळावी याच्याकरता सुद्धा वेगळं आंदोलन करावं लागणार. ही आपली भारतीय सिस्टीम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किंवा आंदोलकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा प्रकारचं आंदोलन करणं टाळावं असंच आम्हाला वाटतं. तुम्हाला या घटनेनंतर काय वाटतं? आपल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा.